पनवेल तालुक्यामध्ये पुन्हा एकदा घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस आला आहे। उसरली गावामध्ये घरगुती गॅसमधून गॅस चोरी करणाऱ्या एकाला पनवेल शहर पोलिसांनी रंगे हात पकडले आहे, तर अन्य एक जण पोलिसांच्या तावडीतून निसटला आहे। पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे। यापूर्वी कळंबोली येथे पोलीस उपायुक्तांनी धाड टाकून टँकरमधून गॅस चोरीचे प्रकरण उजेडात आणले होते। उसरली गावाजवळील शिवमंदिरा शेजारी मोकळ्या जागेत गॅसचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला। एका 3 आसनी रिक्षामध्ये गॅस सिलेंडर मधून गॅस टाकून तो रिकाम्या काळ्या रंगाच्या बाटल्यात भरला जात असताना पोलिसांनी 21 वर्षीय मनोज कुमार बिश्रोई याला ताब्यात घेतले। मनोजचा साथीदार तिथून निसटला। मनोज हा याच परिसरातील ओमकार इमारतीमध्ये राहतो। तो मूळचा राजस्थान येथील बिकानेर जिल्ह्यातील नानेरडार गावातील रहिवासी आहे। मनोज हा एका गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीमध्ये कामाला आहे। पोलिसांनी रिक्षा सोबत भारत गॅस कंपनीचे 6 सिलेंडर जप्त केले आहेत। तसेच पोलिसांना रिक्षात लोखंडी नळी सापडली आहे। याच लोखंडी नळीच्या माध्यमातून मनोज व त्याचा साथीदार गॅस मोठ्या बाटल्यातून काढून लहान बाटले भरत होता। काळ्या बाजारातून मिळालेले सिलेंडर तो परिसरात विक्री करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे। या घटनेमुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यामधून मिळणारा गॅस हा अपुरा पुरवठा होत असल्याची साशंकता रहिवाशांनी व्यक्त केली आहे। पनवेलमध्ये गॅसचा काळा बाजार करणारी मोठी टोळी सक्रिय असून पोलिसांसोबत जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या पुरवठा विभागाने सतर्क राहण्याची गरज आहे। पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या टोळीचे धाबे आता दणाणले आहेत। पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, विनोद लबडे यांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 285-34 सह दिनांक लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑर्डर 2000 चे कलम 4(1) अ अन्वये गुन्हा नोंदवला आहे। सध्या मनोज याला कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।